नमस्कार, मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाइम न्यूज। एक असं नाव म्हणजेच कराटे, मार्शल आर्ट, लाठीकाठी, तलवारबाजी या कलांमध्ये कौशल्यांचं उंच बिंदू गाठणारे ते होते। त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांनी स्वतःचंच नाव नाही कमावलं, तर त्यांनी अनेकांना प्रेरणाही दिली। अशाच महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्याकरिता म्हणजे ग्रँड मास्टर सुरेश संभाजी साखरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता त्यांच्याच आवडत्या कराटे प्रात्यक्षिका सादर करून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। कार्यक्रमानिमित्त त्यांना स्मरणच करणे नव्हे, तर त्यांनी दिलेल्या शिक्षणाची शिस्त आपल्या आयुष्यात आपण कशी उपयोगात आणू शकतो यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट अँड कराटे अकॅडमी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर इथे सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांची बघूया एक झलक। मेरा नाम है वृषभ सुदेश साखरे जी। कराटे जो है ये हमारी विरासत एक तरह से बोल सकते हैं, क्योंकि मेरे पिताजी जो है सेंसाई सुदेश संभाजी साखरे, उन्होंने नागपुर में सबसे पहले यहाँ पर सूर्य ससाई भंते नागार्जुना के अंडर में उन्होंने फर्स्ट कराटे क्लास नागपुर में ओपन किए थे। और उनका मोटो यही था कि गरीब बच्चों को फ्री में सेल्फ डिफेंस सिखाया जाए और उनको मतलब आगे उनको सरकारी नौकरी में या फिर पुलिस की नौकरी में उनको बढ़ावा मिले। तो वो सबसे इजी वे थी। तब के काल में किसी के पास पैसे नहीं होते थे, पर मेरे पिताजी ने उनको उनको कपड़े भी लेकर दिए और सब कुछ। वो सब अब जितना अच्छा ही उनके बारे में बताया जाए तो उतना कम है। तो उसी राह पे हम भी चल रहे हैं। आज मेरे पिताजी को मृत्यु होकर 16 साल हो गए हैं। उन्हीं के पुण्यतिथि पर हमने यह कराटे का डेमोन्स्ट्रेशन रखा है, ताकि बच्चे प्रोत्साहित हो और बढ़कर प्रैक्टिस करने के लिए आए। आजकल के डेट में लड़कियों पर बहुत गलत होते हैं, मतलब तो उससे बचने के लिए लड़कियों को तो सेल्फ डिफेंस सीखना ही चाहिए। तो इसी वजह से हम सभी को मोटिवेट करते हैं और कम से कम फीस में हम उनको पढ़ाते हैं। 6 महीने तक तो हमने फ्री ही पढ़ाया था, पर कैसा होता है ना मैडम कि फ्री की वैल्यू नहीं होती है, इसीलिए हमने एक नॉमिनल फीस रखकर उन बच्चों को पढ़ाया है। कहता हूँ कि मैं 2009 से कराटे सीख रहा हूँ और 2012 से मैं कराटे क्लासेस ले रहा हूँ। साथ ही साथ अमित टेम्बूर ने भी मेरे साथ ही साथ पढ़ाते थे। हमने भानखेड़े में 3-4 साल पढ़ाए हैं, 10 नंबर पुरिया में 3-4 साल पढ़ाए हैं। वहाँ पे 100 से प्लस विद्यार्थी हमारे अंडर प्रैक्टिस करते थे। उनको जापानीज़ की ट्रेनिंग हमने ही दी है और हमारे हाथों से बहुत सारे बच्चे ब्लैक बेल्ट बन के तैयार हुए हैं। मैंने बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल में जो इंदौरा में है, वहाँ पे भी कोरोना से पहले 2 साल तक छोटे छोटे बच्चों को 5 साल की उम्र से बड़े बच्चों को पढ़ाया है। और अभी हम फिर से भानखेड़े में आकर 1 साल हो रहा है जिसकी क्लास की शुरुआत की है और बड़ा ही अच्छा रिस्पांस रहा हमारा। हमने वही ट्रेडिशनल कराटे जो रियल कराटे है वही बच्चों को देने के लिए हमने यह क्लास चालू की है। और साथ ही साथ सुदेश साखरे सर की मेमोरी में हम ये काम कर रहे हैं। मी अमित अनिता भोजराज टेंभुर्णे आणि मी ह्या ठिकाणी 2008 पासून कराटे करतो। कराटे हा छंद आम्हाला लागला जसा दुसऱ्या खेळांच्या सगळ्यांना लागतो। माझा मित्र आणि त्याचे वडील त्याच्या वडिलांनी, जसं की आज तुम्ही हे रेकॉर्ड केला आहे, ग्रँड मास्टर सुदेश संभाजी साखरे सर, त्यांच्या पुण्यतिथीचा आज कार्यक्रम होता आणि आम्ही आज परत त्या कराटे क्लासला पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला आहे। आणि ही आजची कराटे क्लास जी नवीन मुलांची जी बॅच आहे ते नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे आणि आज तिला 1 वर्ष, जवळपास 1 वर्ष झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे विद्यार्थी 20 ते 25 विद्यार्थी आहेत आणि 20 ते 25 हा आकडा खूप मोठा आहे आमच्यासाठी, कारण पूर्ण नागपुरामध्ये कुठेही 5 वाजता कराटे क्लास होत नाही। आणि ह्या जागेचीच महत्त्व आहे की ह्या ठिकाणीच फक्त कराटे क्लास सकाळी 5 वाजता सुरू होते। मग तो पावसाळा असो, हिवाळा किंवा उन्हाळा असो, 5 वाजता कराटे क्लास। आणि आम्हाला या ठिकाणून अशी शिकवण भेटली आहे। आणि कराटे हा एक गेम नसून तो तुमच्या जीवनाचा एक पार्ट आहे। जसं की मी आज बोललो आणि सगळे सरांनी सांगितलं, तर त्याच्याप्रमाणे आज आम्ही कराटे शिकवतो। आमच्यासाठी कराटे ही कला नसून कला असून तर आम्ही कराटे शिकवतो, तर आम्ही आपल्या मुलांना आम्ही कराटे क्लासला आपला डोजो म्हणतो। डोजो म्हणजे ट्रेनिंग हॉल होते।
तर त्या डोजोमध्ये जेव्हा आम्ही मुलं एंटर होतात तर तिथं त्याच्या चपला शूज हे त्यांना नीट ठेवण्यापासून आमच्या कराटे शिकवणं सुरू होतो. आणि तिथूनच नाही तर आम्ही त्यांना कराटे क्लासमधून घरी गेल्यानंतरही ही शिकवण कराटे त्याला त्याच्या लाईफमध्ये कसा बरोबर आम्ही ते शिकवतो. जनरल गोष्ट कराटे ऐकताबरोबर एकच लक्षात येते की कराटे हा एक सेल्फ डिफेन्सचा प्रकार आहे, पण आम्ही त्याला जोपासतो अशा प्रकारे जसं ते लोक पूजतात आम्ही त्या प्रकारे हा कराटे करतो. पूर्ण अख्ख्या नागपुरात तुम्ही असा डेमॉन्स्ट्रेशन जो लोक टुर्नामेंट करतात आणि त्याच्यासाठी त्यांचा मोटिव्ह हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणे तर असतोच, पण त्याच्या मागे उद्देश भरपूर असतात. पण इथे हा डेमॉन्स्ट्रेशन यासाठीच केला जातो की आम्ही जी कराटे जी आम्हाला शिकवण आहे, सुदेश साखरे सरांची जी शिकवण आहे, जी सगळ्या सरांमध्ये त्यांच्या मार्फत आमच्यामध्ये जी आलेली आहे, आम्ही तिला पुढं वाढवू आणि जे आम्ही शिकलोत आम्ही त्यांना समोर वाढवू. आणि या गोष्टीच्या मागे कराटेच्या मागे आमच्या दुसरा कुठलाही हेतू नाही आहे. तर त्यासाठीच म्हणून इथे इतके लोक जमा होतात आणि सुदेश साखरे सरांच्या मुळे इथे भानखेड्यामध्ये मला तर मी आकडा देऊ शकतो 10मधून 7 लोकांना कराटे इथे माहीत आहे नागपुरामध्ये, भानखेड्यामध्ये खास. आणि त्यांची हिस्ट्री आपण घोसाल सरांकडून घेतलीच असेल. मी थोडक्यात परत सांगतो, त्यांनी इतके चांगले कार्य केलेत की इथे भानखेड्यामध्ये नुसते 40पेक्षा वर लोक पोलीस आणि अशा डिफेन्स सर्व्हिसमध्ये लागलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लागलेले आहेत. तर ही त्यांची पुण्याई आहे आणि आम्ही त्याच तत्वावर समोर वाढायचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना तसं शिकवायचा प्रयत्न करतो. आम्ही ती कराटे जोपासतो. मी कम्पेअर नाही करत आहे बाकीचे कराटे क्लास, ते पण बेटर करतात, पण आम्ही जे सरांचे विचार आहेत त्याच्यावरच चालवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कुठल्याही गोष्टी आणि कोणालाही आमचा विचार नाही आहे तसा. आणि पैशाच्या व्यवहारात ही कराटे नसते केली. आज हा कार्यक्रम नुसता कराटेचा होता, याच्या मागे कुठलाही दुसरा उद्देश नव्हता. फक्त भैयाजी सुदेश संभाजी साखरे सरांना आम्ही श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला. जेवढा चांगल्या प्रकारे होईल तेवढा चांगल्या प्रकारे. धन्यवाद. जय भीम. मी घोसाल धनीराम जनबंधू. आम्ही भैयासोबत कमसे कम 40 साल पूर्वी आम्ही लहान होतो, 14 साल 14 साल 15 सालापासून तेव्हापासून आम्ही खेळतो. आणि भैया आमचे ते हिराडा टाकाहाशी जपानचे, ते त्यांनी आमचे सुदेश सरांना शिकवला. आणि सुदेश सर आणि त्याच्या पहिलेही आपले भंतेजी सुरेश साई त्यांनी जपानहून बोलवून सनेरी आमच्या सुदेश साखरेने हिरा टाकाशीला बोलवला आणि सुदेश साखरेंना त्यांनी शिकवलं. ते पहिले PWS कॉलेजमध्ये शिकवायचे. मग भानखेड्यामध्ये आमच्या पहाटे सकाळी कधीही येऊन सनेरी पहाटे सकाळी आमच्या क्लासेस होत होता, जो 5 वाजतापासून होत होता तर सकाळी 7 वाजतावरी होते. मेरा नाम ऐश्वर्या अशोक साखरे है. मैं अभी बीटेक सिविल इंजीनियरिंग किया है. सबसे पहले तो मैं जब छोटी तो हमारे सेंसाई लोगों ने एक छोटी सी क्लास ओपन किए थे जिसमें हम बच्चों को बुलाए, हमें सिखाया. तभी मुझे अच्छा लगने लगा खेलना, वो प्रैक्टिस, वो डिसिप्लिन, तो मुझे अच्छा लगने लगा. और फिर ये कराटे की वजह से सिर्फ स्पोर्ट्स या हेल्थ में ही नहीं, मेरी पढ़ाई में भी इसका बड़ा इफ़ेक्ट हुआ. इससे मुझे डिसिप्लिन सीखने मिला. मैंने टाइम मैनेजमेंट किया. मुझे पता चला कि कुछ चीज़ अगर हासिल करनी है तो उसके लिए मेहनत करनी पड़ती है. तो उसके लिए मैं थैंक यू कहूँगी अपने सेंसाई को. उसके बाद मुझे लगा कि नहीं करना चाहिए. 11th-12th में तो मैंने थोड़ा गैप लिया था, बट फिर मेरे सेंसाई अमित सर, ऋषभ साखरे एंड कुंदन चौधरी मिले. उन्होंने मुझे बताया कि तुम्हें और आगे करना चाहिए, तुम इसमें अच्छी हो और इसे आगे बढ़ाना चाहिए. तो मैंने फिर से इसे कंटिन्यू किया
उससे मुझे अच्छा लगा और मैं अपने पेरेंट्स को भी थैंक करूँगी, क्योंकि जब भी कभी मुझे लगता था कि मुझे अभी सुबह 5:30 बजे उठना है, अभी नहीं जाना है, तो मेरी मम्मी मेरे पापा मुझे रोज़ उठाते थे, आप पहले कराटे खेलो, वहाँ से आओ अपना टाइम, और ऐसा नहीं कि उसके बाद आके सो जाना या टाइम वेस्ट करना। उसके बाद वो मुझे हमेशा पढ़ाई करने लगाते थे, स्कूल कॉलेज हमेशा अटेंड किया। तो मुझे ऐसा लगता है कराटे की वजह से मुझे अपनी लाइफ में एक डिसिप्लिन, एक रूट मिला है जिससे मैं आगे बढ़ सकती हूँ और बहुत सारे स्पोर्ट्स कोटा एंड पढ़ाई में भी मैं आगे बढ़ सकती हूँ। इसलिए मैं कराटे को स्पेशल थैंक दूँगी और आई एम वेरी हैप्पी बिकॉज 10-12 साल के बाद मुझे ये ब्लैक बेल्ट मिला है। आई एम सो हैप्पी, थैंक यू। माय नेम इज श्रेया। मैं 5 बजे 5:30 बजे आती हूँ। क्यों आते हो? योगा करती हूँ और मैं डांडपटा सिखाने आती हूँ। तो कितने लोगों को सिखाया? मैं गिन के नहीं बता सकती पर सिखाया है मैंने। अच्छा, और आपको क्या क्या आता है योगा? योगा में मुझे जिम्नास्टिक प्लस योगा भी आता है। योगा में मुझे हैंडस्टैंड मैं कर रही हूँ। मुझे शीर्षासन आता है और चक्रासन भी आता है और हलासन भी आता है। मुझे मतलब मैं अभी सीख रही हूँ आगे के आसन, पर बाकी पीछे के आसन आते हैं। ठीक है, थैंक यू। मेरा नाम है राहिल धर्मपाल सोमकुंवर और मैं 7वीं कक्षा में हूँ और मैंने जनवरी से ये क्लास ज्वाइन की है और मैंने ये बेल्ट एग्ज़ाम में भी ट्रॉफ़ी जीती है बेस्ट परफॉर्मेंस की, और पिछले बार भी मैंने बेस्ट परफॉर्मेंस की ट्रॉफ़ी जीती है और इस बार मैं बहुत ही अच्छे से कर पाई। और मैं मतलब कि कराटे से मुझे बहुत डिसिप्लिन सीखने को मिलता है और बहुत सारी चीज़ें सीखने को मिलती है। और आपके हाथ को लगा है फिर भी आपने आज कराटे किया? बिकॉज मैं कराटे बहुत पसंद है और मैं यहाँ से मतलब कि पहले से ही आती हूँ, तो मैं छोड़ना नहीं चाहती, इसलिए। ओके, आता आपण जाणून घेतलेलं आहे इथल्या विद्यार्थ्यांकडून की त्यांना या कराटेमध्ये कशी रुची आली किंवा ते इतके एक्साइटेड का बरं असतात, आणि त्याच पद्धतीने इथे चालवणारे सेन्सई ज्या लोकांनी इथल्या विद्यार्थ्यांकडे ही रुची निर्माण करून त्यांच्याकडून या कराट्यांचं महत्त्व त्यांना शिकवलं। आतापर्यंत आम्ही सुद्धा बघायचो, कराटे ऐकायचो, बघायचो, परंतु कराटे म्हणजे काय हे आम्हालाही माहिती नव्हतं। परंतु कराटे ॲक्च्युअल मध्ये काय असते ते इथे आलेल्या प्रात्यक्षिका जे सादर त्यांनी केली त्यांच्यामार्फत आम्हाला कळलेलं आहे की कराटे यामार्फत त्यांना लागलेली एक शिस्त, एक डिसिप्लिन त्यांच्या लाईफमध्ये येतो। आज इथे प्रात्यक्षिका सादर करण्यासाठी 7 वर्षापासून तर 55 वर्षापर्यंत जे पार्टिसिपेट इथे होते आणि त्यांच्याकडून सर्वात महत्त्वाचं शिकायला मिळालं हे ते म्हणजे त्यांची एनर्जी, त्यांचं एक्साइटमेंट आणि त्यांनी स्वतःला जे केलेलं होतं समर्पित। तर या सगळ्या गोष्टी आज आम्हाला इथे पाहायला मिळाल्यात। तर याचे आयोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स आणि कराटे अकॅडमी यांच्यामार्फत केलेलं होतं आणि मास्टर सुदेश संभाजी साखरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला। अशाच अन्य अपडेट्ससाठी बघत रहा पोलीस टाइम न्यूज। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।